मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो वारुंजीच्या मैदानामध्ये आणि आनंद आप्पा पुन्हा एकदा आपल्याला गुलाला दिसले. आप्पा नमस्ते. नमस्ते. आज तिसरा क्रमांक केला पहिल्यांदा. आज या वारुंजीमध्ये या गावचे सुपुत्र नामदेव आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडीच्या स्पर्धा बसवल्या. अतिशय चांगल्या बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी झाल्या. गट झाल्यानंतर थोडा पाऊस आल्यानंतर काही गाडीवानांच्या किंवा मालकांच्या मध्ये शंका निर्माण झाली की आज मैदान होतंय का नाही. पण निसर्गाने साथ केली, पाऊस थांबला आणि शिमी झालं. अतिशय चांगल्या पद्धतीने शिमी झालं, फायनल झाला. त्यामध्ये माझ्या गाडीनं 3 नंबर केला. नंबर कितवा केला याच्यापेक्षा गुलालात राहिलं तरी मी समाधानीत असतो. मला त्या गोष्टीचं लयही नाही, म्हणजे हवाच नाही. सगळीच आपली बैल असते ती, पडणारी आपली असते ती, येणारी आपली असते ती. हा खेळ साम्यागाम्याने चालला पाहिजे. आज योगायोगाने मी निघालो तोवर आमच्या मित्र उत्तम भाऊ या ठिकाणी भेटले. बोलत बसलो तोवर पुणे आला. परत एकदा आम्ही या संयोजकाचं आमच्या सगळ्याच्या वतीनं अभिनंदन. आज कोणता नंदी होतं, नाव काय त्याचं? आता कोणती जोडी पाहिली? राजा आमचा होता आणि राजाच्या जोडीला मन्याबाई म्हणून आष्टीच आहे, तो आदतच आहे. तो कोण होता? बरं, आदत वासरू उपलला 3 नंबर केलाय. जोक नव्हे आप्पा, तसं काही नसतं. या वर्षाची बैल सुद्धा नंबर 1 करते ती, 2 वर्षाची करते ती, लहान वासर करते ती. हा नंबर तकदीराचा नशिबाचा असतो, गुलाल. तसं काय असं काय कुठल्या नंदीला नाव चालत नाही आणि माझाच नंदीला पळतो म्हणून पण चालत नाही. हा नंदी उठलेल्या वेळेचा थोडा गुण असतो. चांगली बैल या ठिकाणी आली होती, पळाली, गुलाल घेतला. काही नशिबानं थोडं इकडे तिकडे कुणाचं तिकडे होतं. म्हणजे आज घेतला म्हणजे उद्या गेला असं काही नसतंय आणि आज मार खाल्ला म्हणजे उद्या पण खायला असंही काही नसतंय. त्या नादात शिलशिलता सगळ्यात महत्वाचा आहे. डोक्यावर बरफ आणि तोंडात साखर ठेवली तर हा नाद कडेला जाईल. आरेरावी करून नाद कडेला जात नाही, हंकारपणानं जात नाही, मस्तीनं जात नाही. सगळ्यांनी गोडी ठेवा आणि चांगलं राहावा, एवढाच संदेश.